नमस्कार. आशिया खंडातील नंबर 1 ची असणारी अकलूज ग्रामपंचायत 2021 या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये झालं. त्यानंतर आजपर्यंत या नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झालेली नव्हती. नुकतीच ही निवडणूक जाहीर झालेली आहे. या संदर्भातच आपण पीपल्स रिपब्लिकनचे प्रदेश युवक अध्यक्ष सोमनाथजी भोसले यांना या ठिकाणी विचारण्यासाठी आलेलो आहोत की अकलूज नगर परिषद होऊ घातलेली आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत नंतर नगर परिषद काय प्रश्न प्रलंबित आहेत, काय बदल झालेला आहे, आपल्या नागरिक समस्या सुटलेल्या आहेत का, आणि भविष्यात नगर परिषदेकडून आपण या नागरिक समस्या सोडवण्यासाठी काय करणार आहात. नमस्ते. नमस्कार. अकलूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 3.5 वर्षानंतर आज होऊ घातलेली आहे. तर नगर परिषद ग्रामपंचायत रूपांतर नगर परिषदेमध्ये झालं, पण प्रश्न बदललेले आहेत का तेच प्रश्न आहेत? नागरिक समस्यांबद्दल थोडंसं सांगा. प्रश्न बदललेले नाहीत, कारण आजपर्यंत जर आपण बघितलं अकलूज गावामध्ये गटरीचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, दिवाबत्तीचे प्रश्न आहेत, जे मूलभूत गरजा आहेत त्यासुद्धा आजपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत. आलं लक्षात. प्रत्येक वेळेस वारंवार आम्ही यासाठी आंदोलनं केलेली आहेत. आंदोलनं केल्यानंतर अशी ही कामं झालेली आहेत. आता आपण ज्या प्रभागामध्ये राहत आहात तो किती नंबर प्रभाग आहे? आमचा प्रभाग क्रमांक 11 येतो. आम्ही गणेशनगरमध्ये राहतो. या प्रभागामध्ये बऱ्याच समस्या आहेत. रस्ते व्यवस्थित नाहीत, गटर नाही, सार्वजनिक शौचालय व्यवस्थित नाहीत. प्रत्येक वेळेस आम्हाला जे काय आपल्या मागण्या आहेत त्यासाठी आंदोलनं करावं लागेल. त्यानंतर ते मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत. मी चळवळीत काम करतो. मी लढणारा कार्यकर्ता आहे. आमच्या पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्राध्यापक योगेंद्र कवाडे सर, आज या सरांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय जयदेवभाई कवाडे जे महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये काम करतो. आमची वरिष्ठ स्तरावरती शिवसेना भाजपसोबत युती आहे आणि या युतीचे जे मुख्यमंत्री आहेत आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आणि आदरणीय रामभाऊ सातपुते साहेबांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि या ठिकाणी आमची उमेदवारी जाहीर करून आम्हाला या ठिकाणी या वार्डामध्ये कामाला लागण्यास सांगितलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर मी बऱ्याच वर्षापासून समाजकार्यामध्ये आहे. कोरोना काळामध्ये किट वाटप असेल, घरोघरी पाणी टंचाई काळामध्ये मी टँकरनं घरोघरी जाऊन मी स्वतः पाईप धरून लोकांना पाणी वाटलेलं आहे. कसं आहे, माझं एक पहिल्यापासून मला समाजकार्याची आवड आहे. कुठलीही गोष्ट मी मनापासून करतो. लोकांना माहीत आहे. आज मी रस्त्यानं जरी चाललो तर लोकांची कामं करत जात असतो. कसं आहे, आमच्याकडे ती कला आहे. आजपर्यंत जर आपण इतर जर उमेदवार बघितले तर त्यांनी किती प्रश्न सोडवले हे पण त्यांना विचारा. लोकांचे किती प्रश्न आपण सोडवले, मला त्यांच्यावरती बोलायचं नाही. परंतु ही निवडणूक पूर्ण ताकदीनं आम्ही या ठिकाणी आदरणीय रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली एक नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी लढवणार आहोत. आणि ही नगर परिषद निवडणूक वार्ड क्रमांक 11 मधून सुद्धा किंवा अकलूज नगर परिषदेमध्ये भाजपची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो. आपल्याला भाजप सीट असल्यामुळं तिकीट मिळेलच याबद्दल आम्हाला शंका नाही. परंतु जर BJPने त्या ठिकाणी आपल्याला दुसरा उमेदवार उभा करायचा आहे आणि तुम्ही अमुक वार्डामध्ये ॲडजस्ट करा असं जर आपल्यासमोर प्रश्नचिन्ह उभा केलं तर आपली भूमिका काय असेल? आदरणीय रामभाऊ सातपुते साहेबांनी आमची परवा दिवशी भेट झाली आणि त्यांनी मला कामाला लागा म्हणून सांगितलेलं आहे. तसं होणार नाही. जरी दुसरा वार्ड बोलले तरी मी माझ्या अकलूजमध्ये कुठल्याही वार्डात लढायची तयारी आहे. ERPची ताकद फक्त ह्या वार्डापुरती सीमित नाही. ERPची ताकद माळशिरस तालुक्यात, सोलापूर जिल्ह्यात, हे तर अकलूज शहर आहे. कुठलाही वार्ड देऊ द्या, त्या ठिकाणी लढायची आमची तयारी आहे. आपण सांगितलं की कोरोनामध्ये आपण काय काम केलं, पक्षाच्या माध्यमातून असेल किंवा एक सामाजिक काम. आज अकलूज नगर परिषदेमध्ये प्रशासक आहे. मग आजपर्यंत ज्या काही समस्या आहेत त्या समस्या संपवण्यासाठी आपण पक्षाच्या माध्यमातून काम केलेलं आहे. त्या सर्व समस्या संपलेल्या आहेत की आणखी काही शिल्लक आहे? नाही, बऱ्याच समस्या आहेत. आता बघा, पंढरपूरचा आपला जुना पंढरपूर नाका आहे, तिथून एक इथं ब्लड बँक आहे. त्या ब्लड बँके समोरची गटर आज बऱ्याच वर्षापासून पेंडिंग आहे. प्रत्येक वेळेस आम्ही त्या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करतोय, पण अजूनपर्यंत करण्यात आली नाही. आदरणीय रामभाऊ सातपुतेंना मी 2 दिवसापूर्वी भेटल्यानंतर हा विषय त्यांच्या कानावरती घातलेला आहे. कारण मुख्य रस्त्यावरची गटर जर व्यवस्थित होत नसेल आज तर बऱ्याच समस्या तयार झालेल्या आहेत. पाणी साठतंय, लोकांना त्रास होतोय. शिवाय दिवाबत्ती असेल,
खूप साधे साधे प्रश्न आहेत. लक्ष नाही, घरकुल आहे आमचं इंदिरा घरकुल, त्या ठिकाणी रस्ते व्यवस्थित नाही. तुम्ही बघा येऊन कधी त्या ठिकाणी, तुम्ही ऑपरेशन करा तुमच्या पद्धतीनं. कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे, कोणाच्या कोणाला मेळ नाही. कसं आहे, जर हे जे नगर परिषद आहे, ह्या नगर परिषदेमध्ये कामं करून घेणारा नगरसेवक गेला पाहिजे, स्वतः उभारला पाहिजे तो त्या ठिकाणी, आणि पुढचे टाकून काम झालं पाहिजे. हे असे नगरसेवक जातील नावाला निवडून आणि ते ह्यांच्या कामात आणायला लागतील, असले नगरसेवक जनतेने निवडून देऊ नये असं माझं मत आहे. जे लोकांच्या न्यायासाठी लढतात आणि कामं करतात अशी लोक ह्या नगर परिषदेला गेली पाहिजेत, आणि ती फक्त भाजपच्या माध्यमातून जातील आणि भाजपचाच या ठिकाणी नगराध्यक्ष होईल, मी आपल्याला या ठिकाणी ठामपणे सांगतो. आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी या निवडणुकीमध्ये अकलूज नगर परिषदेमध्ये पूर्ण ताकदीनं अकलूज नगर परिषद लढणार हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो किंवा सांगतो. आता रामभाऊ सातपुतेंकडे जबाबदारी असं गोरेंनी काही दिवसापूर्वी पालकमंत्री गोरे साहेबांनी सांगितलं. मात्र अकलूजमध्येच रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषद सदस्य आहेत, ते पण BJPचे आहेत. त्यांच्याशी आपलं काय बोलणं या संदर्भात झालं का? नाही, माझं त्यांच्याशी आजपर्यंत कधी बोलणं झालेलं नाही. मी आजपर्यंत सामाजिक कार्यात मी तुम्हाला सांगितलं, मी PRP पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा कावाडे गटाचा महाराष्ट्राचा युवक प्रदेशाध्यक्ष आहे. मी आदरणीय कावाडे सर असतील, आमचे जयदेव भाई असतील, आणि त्यानंतर रामभाऊंशीच आमचा संपर्क आहे. कारण त्यांनी कधी आम्हाला कुठं पक्षाच्या कार्यक्रमाला निमंत्रण दिलं नाही, कधी बोलवलं नाही. परंतु आदरणीय रामभाऊ सातपुते साहेबांनी आमच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीला आजपर्यंत सन्मानाची वागणूक दिलेली आहे, आणि तो व्यक्ती खरंच लढणारा माणूस आहे. आणि अशा व्यक्तीच्या मागं आपण चळवळीचे कार्यकर्ते आहोत, जे लढणारे आहेत त्यांच्याच मागं आपण उभा राहणारे लोक आहोत. आणि त्यांच्यामध्ये आम्हाला ते दिसलं, मान सन्मान चळवळी ते देत आहेत, तिकीट आपल्याला देत आहेत, किंवा आजपर्यंत जर आपण कामं बघितले तर तसं पाहिलं तर अकलूज नगर परिषदेला आता जी काही निधी आलेला आहे तो त्यांच्या मार्फतच आलेला आहे, त्यांनीच दिलेला आहे. हे मी आपल्याला स्पष्ट, किंवा आपण पाहिलंच असेल पेपरच्या माध्यमातून, पत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. आज सरकार जर बघितलं, दिल्लीत पण भाजप शिवसेना आहे, राज्यात पण भाजपचं शिवसेनेचं सरकार आहे, मित्रपक्ष आम्ही सगळे. जर इथं पण ते सरकार आलं तर चांगल्या प्रकारे या ठिकाणी लोकांना सुखसुविधा मिळतील. आणि जे हे अकलूजमध्ये आज काय तुम्ही बघत असाल, रस्त्यांची अवस्था बिकट आहे, सगळ्या रस्त्याला कचरा साठलेला आहे, कोणाच्या कोणाला मेळ नाही. रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषद सदस्य आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी निधी त्यांनी सुद्धा आणलेला होता. आपल्या वार्डात किंवा आपल्या अकलूजमध्ये त्यांनी किती निधी आणला आणि आपल्या वार्डासाठी काय खर्च घातला आजपर्यंत मला तर माहित नाही की आमच्या वार्डात काय निधी आणलाय आणि काय कामं केले. आमच्या वार्डात काम भेटीगाठी कोणाशी आता सध्या त्यांच्या काय, कोणाच्या? रणजितसिंह मोहिते पाटील. मला माहीत नाही त्यांनी कोणाच्या भेटीगाठी घेतल्या, परंतु आम्ही आदरणीय रामभाऊ सातपुते यांच्या संपर्कात आहे. भाऊंनी आम्हाला या 11 नंबर वार्डामध्ये कामाला लागण्यास सांगितलं आहे, त्यानुसार आम्ही आमचं काम चालू केलेलं आहे. पण एवढं मात्र सांगतो की रात्रंदिवस आम्ही या ठिकाणी ही निवडणूक ताकदीनं पार पाडणार आहोत. नागरिकांना, लोकांना व्यवस्थित सांगणार आहोत की काय केलं पाहिजे. आजपर्यंत कितीतर वर्ष झालं सत्ता आहे, काय विकास झाला. आज कित्येक महिला रोजगार नाही, आज या नगर परिषदेच्या माध्यमातून पण आपण महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. हे आता येणाऱ्या नगरसेवकांना जे कोण असतील त्यांनाही सुद्धा ह्या भाजपच्या माध्यमातून सांगितलं जाईल, आणि इथून पुढं महिलांसाठी पण एक वेगळा प्रोग्रॅम रोजगाराचा राबवला जाईल. एवढा मात्र मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो. या ठिकाणी BJPची तालुक्यात अकलूजमध्ये ताकद वाढलेली आहे. आपल्या वार्डात सुद्धा बराचसा भाग हा रोज करून खाणाऱ्या लोकांचा आहे. तर या लोकांना आपण कोरोना काळात साथ दिली, आपण सांगितलं. आता आपण चालू परिस्थितीत असं बघतो की अकलूजमध्ये मोहिते पाटलांचं आम्ही सांगेल ते करावंच लागेल अशी काही लोकांनी बोलून दाखवलं. आपल्या वार्डात जे काय आपल्या मागं उमेदवार मतदार आहेत, या सर्व मतदाराच्या गर्दीचं मतदानात परिवर्तन होईल असं आपल्याला वाटतंय का? 100% परिवर्तन तुम्हाला दिसेल. आपल्याला मी या बाईकच्या माध्यमातून सांगतो, कारण आमचं वैयक्तिक हे काम आहे किंवा आदरणीय भावना मानणारा पण या ठिकाणी वर्ग आहे. त्यामुळे ह्या दोन्ही ताकदी एकूण या ठिकाणी लढतील. लोकांच्या मनामध्ये खूप रोष आहे, तो मतदानाच्या माध्यमातून आपणाला दिसेल. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं की BJPची जी ताकद या ठिकाणी वाढत आहे ही असंतोष असलेल्या लोकांचीच आहे. आणि एवढ्या वर्षाची गुलामगिरी, जी लोकांच्या मनामध्ये भीती होती, यांच्या विरोधात जायला नको, यांच्या बाजूने काय बोलायला नको, आज ती परिस्थिती बदललेली आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. नक्कीच आदरणीय रामभाऊ सातपुतेंसारखं खमकं नेतृत्व या माळशिरस तालुक्याला मिळालेलं आहे, आणि ते आम्ही या ठिकाणी जीवाची बाजी लावून काम करतोय. आम्ही थांबणारे लोक नाही आहोत. आदरणीय रामभाऊ सातपुतेंनी आम्हाला ओळखलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जीव तोडून ह्या अकलूज नगर परिषदेची निवडणूक लढवणार आहोत आणि जिंकून हे दाखवणार आहोत. धन्यवाद.
धन्यवाद, शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. तर हे होते सोमनाथजी भोसले, प्रदेश युवक अध्यक्ष, पीपल्स रिपब्लिकन कवाडे गट.